नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. ॲडव्होकेट महबूब बांदार यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून मेहरबान कोर्टाने विक्रम चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर केला. गर्भलिंग चाचणी प्रकरणी करवीर पोलिसांनी अटक केलेल्या संबंधित आरोपी विक्रम वसंत चव्हाण यास कोल्हापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश D.V. कश्यप यांनी सशर्त जामीन मंजूर केला. संशयित आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट महबूब बांदार यांनी युक्तिवाद केला. गुप्त माहितीच्या आधारे शाहूवाडी विभाग DYSP यांनी दिलेल्या आदेशानुसार 24/11/2025 रोजी तालुका अधिकारी व त्यांच्या पथकाने दुपारी 1 वाजता बालिंगा येथील सरस्वती महिपती पार्क येथील एका बंगल्यावर छापा टाकला. त्या छापामध्ये गर्भलिंग चाचणीसाठी आलेल्या महिला एजंट मिळून आले. पथकाचा सुगावा लागताच डॉक्टर स्वप्नील पाटील हा तेथून पळून गेला. या संदर्भात फिर्याद डॉक्टर उत्तम मोहन मदने तालुका आरोग्य अधिकारी करवीर यांनी करवीर पोलीस स्टेशनमध्ये 25/11/2025 रोजी दाखल केली. या तपासादरम्यान विक्रम वसंत चव्हाण याचे नाव निष्पन्न झाले. त्यांना 25/12/2025 रोजी पोलिसांनी अटक केली. सदर चव्हाण यांना जामीन मिळण्यासंदर्भात त्यांचे वकील महबूब बांदार यांच्यामार्फत कोल्हापूर येथील जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी ज्या महिलेचा जबाब नोंदवला त्याच्या आधारे संशयित चव्हाण यांना अटक केली. तो जबाब संदिग्ध आहे. महिलेच्या जबाबामध्ये चव्हाण यांना अटकच केली नव्हती. अशा परिस्थितीत लॉकअपमध्ये कसे ओळखले असा युक्तिवाद ॲडव्होकेट महबूब बांदार यांनी मांडला. त्याचबरोबर गर्भलिंग चाचणी कायद्याचे तांत्रिक मुद्दे पाळलेले नाही. फिर्यादमध्ये चव्हाण याचे नाव नाही हाही युक्तिवाद त्यांनी मांडला. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने चव्हाण यांचे 25,000 रुपयांचा योग्य व लायक जामीन व 50,000चा वैयक्तिक बंधपत्र या अटीवर जामीन मंजूर केला.